नाशिक जिल्हा की बिबट्यांचा किल्ला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण दिनांक 1 ऑगस्ट रोजी सगळ्यात पहिली खळबळ माजली जेव्हा निफाडच्या साखर कारखान्यात तब्बल 4 बिबटे एकाच वेळी फिरताना दिसले. रात्री कारखान्यात शाळकरी मुलांच्या वाटांवर सर्वत्र भीतीचं वातावरण पसरलं. या घटनेनंतर अवघ्या काही दिवसातच हृदय पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली. रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी वडनेर दुमाला येथे फक्त 3 वर्षांचा आयुष भगत बिबट्याच्या तावडीत सापडला आणि क्षणात गाव अंधारात बुडालं. आईचा हंबरडा, बहिणीने बांधलेली शेवटची ती राखी आणि संपूर्ण जिल्ह्याला हादरवून टाकणारा हा प्रसंग. नागरिकांनी मोर्चा काढला, वन विभागाने प्रयत्न केले आणि खुंखार बिबट्या जेरबंद झाला. पण दिलासा फार काळ टिकला नाही, कारण लगेचच दुसरा बिबट्या पकडला गेला. म्हणजे एक संपला तर दुसरा तयार अशी स्थिती झाली. दरम्यान आडगावमध्ये कुत्रा उचलून नेणारा बिबट्या, सिन्नरमध्ये नारळाच्या झाडावर खेळणारा बिबट्या आणि शहरात वारंवार होणारी बिबट्याची दर्शनं, या सगळ्याने लोकांच्या मनात एकच प्रश्न ठासला आहे, हे थांबणार तरी कधी? आणि आता या दहशतीनं घेतला आणखी एका निरागस जीवाचा बळी. गोलू शिंगाडे फक्त 1.5 वर्षांचा चिमुकला. खडांगळी निमगाव परिसरात खेळणाऱ्या गोलूवर बिबट्याने झडप घातली आणि क्षणात त्याचं आयुष्य संपलं. आईच्या डोळ्यातल्या अश्रू, वडिलांच्या छातीतलं रिकामपण हे दृश्य पाहून संपूर्ण गाव सुन्न झालं. गोलूनं आपलं आयुष्य गमावलं, पण प्रश्न अजूनही तसाच आहे. आता पुढचा बळी कोण? अजून किती निरागस जीव गेले की वन विभाग जागा होणार? कुठे बिबट्या दिसला की लगेच पिंजरा लावण्यात येतो, कुठे एखादा पकडला की 2 दिवसात दुसरा दिसतो. मग खरंच प्रश्न उभा राहतो, वन विभाग बिबट्यांना पकडतो की फक्त जागा बदलून परत लोकांच्या अंगणात सोडतोय? आई बापांच्या डोळ्यातले अश्रू, बहिणीच्या राखीवरचं रक्त, 1.5 वर्षांचा गोलू आणि असे असंख्य गेलेले जीव, हे सगळं बघूनही जर अजून वन विभाग शांत बसला तर जनता मात्र शांत बसणार नाही. निरागस जीव जाताय, रक्त सांडतंय आणि वन विभाग अजूनही फक्त कागदावरच काम करत बसलंय. ब्युरो रिपोर्ट, नाशिक.